So second prism cancel out deviation produced by the first prism and incident beam म्हणजे व्हाईट लाईटचा इन्सिडेंट बीम आणि mean color of the emergent beam are parallel to each other. Okay, so incident beam is a white light. Okay, so in this case incident beam is a white light and emergent beam is a colored light. Okay, so incident beam is a white light and emergent beam is a colored light. Third thing, incident beam is white light and emergent beam जे आहे is colored light. ओके, आणि याची डायग्राम मी जी आहे ती लास्ट टाइम ड्रॉ केलेली होती, लास्ट टाइम डायग्राम. ठीक आहे, टॉप मोस्ट कलर इज द violet color and bottom most color is the red color in this case. ओके, सो आता याचा मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा पार्ट कसा येणार लक्षात घ्या. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनचा पार्ट. ओके, तर या केस मध्ये काय झालं पाहिजे, देर शुड नॉट बी एनी डेविएशन, सो देर शुड बी नो डेविएशन. आता डेविएशन कॅन्सल आउट होण्यासाठी पहिल्या प्रिझमनं सपोज डेल्टा डेविएशन प्रोड्यूस केलेलं असेल तर दुसऱ्या प्रिझमनं काय केलं पाहिजे, डेल्टा डॅश डेविएशन प्रोड्यूस केलं पाहिजे आणि दोन्ही डेविएशन काय असले पाहिजेत, इक्वल असले पाहिजेत. डेल्टा शुड बी इक्वल टू डेल्टा डॅश असलं पाहिजे. ओके, डेल्टा मस्ट बी इक्वल टू डेल्टा डॅश. सो डेविएशन प्रोड्यूस बाय फर्स्ट प्रिझम मस्ट बी इक्वल टू डेविएशन प्रोड्यूस बाय सेकंड प्रिझम पाहिजे आणि ते अपोजिटली कनेक्टेड असल्यामुळं या पद्धतीनं दोघांचं डेविएशन सेम असेल आणि अपोजिटली जॉईंटेड प्रिझम असेल तर टोटल डेविएशन काय होणार आहे, 0 होणार. सो फॉर नो डेविएशन काय झालं पाहिजे, डेल्टा शुड बी इक्वल टू, फॉर नो डेविएशन डेल्टा शुड बी इक्वल टू डेल्टा डॅश अँड देअरफॉर फॉर्म्युला काय होणार आहे, ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1 मस्ट बी इक्वल टू काय झालं पाहिजे, ए डॅश इन ब्रॅकेट म्यू डॅश मायनस 1. म्हणजे काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, फॉर नो डेविएशन, ओके, फॉर नो डेविएशन a in bracket mu minus 1 is equal to a dash in bracket mu dash minus 1. आणि याच्यावरून आपल्याला एक फॉर्म्युला मिळणार, दॅट इज a by a dash is equal to mu dash minus 1 divided by mu minus 1. हा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. म्हणजे फर्स्ट प्रिझमचा अँगल जर दिलेला असेल तर सेकंड प्रिझमचा अँगल किती असेल हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, सो दॅट देर इज नो डेविएशन. ओके, सो नो डेविएशन होण्यासाठी फॉर्म्युला काय येणार, a by a dash is equal to mu dash minus 1 upon mu minus 1. So that is the formula. a by a dash is equal to mu dash minus 1 upon mu minus 1. This is for no deviation. ओके, आणि मग नेट डिस्पर्शन किती क्रिएट होणार, नेट डिस्पर्शन परत विचारलं तर नेट डिस्पर्शन म्हणजे काय, पहिल्या प्रिझमनं, सो थीटा नेट म्हणूया, पहिल्या प्रिझमनं प्रोड्यूस केलेलं डिस्पर्शन काय असणार आहे, थीटा, आणि दुसऱ्या प्रिझमनं प्रोड्यूस केलेलं काय असणार आहे, थीटा डॅश. सो नेट डिस्पर्शन इज थीटा मायनस काय येणार आहे, थीटा डॅश येणार आहे. हे तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. लक्षात आलं. म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला डेव्हिएशनचा फॉर्म्युला पाठ पाहिजे. डेव्हिएशनचा फॉर्म्युला काय, ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1. ओके, नो डेव्हिएशन क्वेश्चन मध्ये दिसलं, नो डेव्हिएशन क्वेश्चन मध्ये दिसलं की लगेच काय करायचं, ए इन ब्रॅकेट म्यू मायनस 1 इज इक्वल टू ए डॅश इन ब्रॅकेट म्यू डॅश मायनस 1 हा फॉर्म्युला यूज करायचा आणि त्याच्यामध्ये व्हॅल्यू प्लेस करायची आहे. ओके, नो डेव्हिएशन म्हटलं तर पहिल्या प्रिझमचं डेव्हिएशन दुसऱ्या प्रिझमचं डेव्हिएशन काय असलं पाहिजे, सेम असलं पाहिजे. सो दिस इज ऑल अबाउट, ओके, डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन. ओके, लक्षात येते का. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन, त्याची उलटी प्रोसेस. ओके, नेक्स्ट काय असणार आहे, दॅट इज डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शन. ओके,
Next is deviation without dispersion. Deviation without dispersion. Deviation without dispersion. ओके, तर हा डेव्हिएशन विदाउट डिस्पर्शनचा पार्ट जो आहे, ओके, याच्यामध्ये लक्षात घ्या काय लास्ट टाइम आपण काय बघितलं, डिस्पर्शन विदाउट डेव्हिएशन, म्हणजे आपल्याला डेव्हिएशन नको होतं. आता काय पाहिजे, डेव्हिएशन पाहिजे परंतु डिस्पर्शन नको आहे. ओके, हा पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला स्टडी करूया. ओके, ठीक आहे. सो आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथंच एंड करणार आहोत. ओके, ठीक आहे. तर याचं रेकॉर्डेड पार्ट तुम्हाला व्हॉट्सअपवर मी पाठवतो. ठीक आहे. सो बाय अँड गुड डे.